नमस्कार मित्रांनो, शिक्षक होण्याची वाट पाहत आहात तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी. या शॉर्टमध्ये आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर यांच्यासाठी सुवर्ण संधी. भले ती कंत्राटी तत्वावरती आहे, पण तुम्ही नाही जॉईन केलं तर दुसरा कोणीतरी तर नक्कीच जॉईन करणार आहे. कंत्राटी तत्वावरती आणि मानधनावरती ही पदं भरली जाणार आहेत. ती म्हणजे महाराष्ट्र आदिवासी विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये आश्रम शाळामध्ये युनिसेक या बाह्य यंत्रणेमार्फत ही पदं भरली जाणार आहेत. त्याची सर्वता डिटेल आपण या शॉर्टमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक यांची भरती असणार आहे. आणि तुम्ही विचार केला तर पदसंख्या आहे की 247. कलाचे शिक्षक आहेत, क्रीडाचे शिक्षक 159 आणि संगणक शिक्षक 255 आणि एकत्रित मानधन आहे ते 25,000 आणि 20,000 अशा पद्धतीने आहे. तर आपण ही आता जाहिरातच पाहतो, याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यासाठी आवश्यक पात्रता कला शिक्षकासाठी सुद्धा दिलेली आहे, क्रीडा शिक्षकासाठी सुद्धा दिलेली आहे. BPEd, MPEd, NIS सोबतच अर्थातच एखादं खेळाचं प्रतिनिधित्व केलं असेल तर अतिउत्तम. आणि संगणक शिक्षकासाठी BSc, CSIT, BCA, BE कम्प्युटर, BTech आणि कम्प्युटर किंवा उच्च शिक्षित असेल तर MCA, MSc आणि कम्प्युटर IT व अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. आणि जी खाली इथं नंबर दिलेले आहे तुम्ही पाहता, या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही इच्छुक उमेदवारांनी जो ईमेल दिलेला आहे unisec.tdd@gmail.com याच्यावरती तुमची सर्व शैक्षणिक कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जाहिरात प्रदर्शित झाल्यापासून 10 दिवसात अर्ज करायचे आहेत. जाहिरात येऊन ऑलरेडी मित्रांनो आता 4 दिवस झालेले आहेत आणि येत्या आठवड्यामध्ये तुम्ही फटाफट तुमचा जो रिझ्यूम आहे 10 ते 6 वेळामध्ये तुम्ही इथे कॉलसुद्धा करू शकता. 8956407302 900967771194 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि इथं संपर्क साधायचा आहे. जे तुमच्या परिचयाचे कला, क्रीडा, संगणक शिक्षक असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटूच शकेल. चला तर मित्रांनो, लवकरच भेटूया अशाच महत्त्वाच्या नोकरीविषयक अपडेट्ससह.